आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पहाटेच्या शपथविधीच्या सरकारबद्दल अजित पवार यांचं मौन अद्यापही कायम आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं होतं, पण एरवी कुणालाही अंगावर घेणारे अजित पवार त्या 2.5 दिवसांच्या सरकारवर काहीही बोलायला तयार नाही। शरद पवार यांच्या सल्ल्यानं पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि फडणवीसांचा तो दावाही अजित पवार यांनी खोडून काढायला ते तयार नाही। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी चॅलेंज का दिलं असा प्रतिसवाल अजित पवार यांनी केलाय। पवारांची ही चुप्पी शरद पवार यांच्यावर फडणवीसांनी केलेले आरोप खरे आहेत की काय याची पुष्टी करणारी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्याला 3 वर्ष पूर्णपणे होऊन गेलेली आहेत। आता त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की ह्याबद्दल मी बोलणार नाही। तुम्ही पत्रकार मित्रांना माझा स्वभावच कळलेला नाहीये। मी बोलणार नाही म्हणल्यावर बोलणार नाही। त्याबद्दल मी पण देवेंद्रजींनी जे काही वक्तव्य केलं ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि ऐकण्यात पण आलेलं आहे आणि वाचनात पण आलेलं आहे। फार तर देवेंद्रजी पुढं मीटिंगला वगैरे कुठं भेटले तर मी त्यांना विचारीन की बाबा हे आत्ताच अशा स्टेटमेंट काढण्यामागचं कारण काय। मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातंय। मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्याचा शुक्रवार सर्वोच्च न्यायालयात अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 सदस्यीय खंडपीठाकडे जाणार का नाही याचा निकाल उद्याला सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित आहे। उद्याला सकाळी 10:30 वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टाच्या वतीनं या संदर्भातला निर्णय देण्यात येईल अशी शक्यता आहे। सत्ता संघर्षावर युक्तिवाद संपला। सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला। कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। राज्यातील सत्ता संघर्षावर सलग 3ऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं असं जेठमलानी यांनी सांगितलं। विधानसभा अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबवू शकत नाही। 29 जूनला उद्धव ठाकरेंनी स्वेच्छेनं राजीनामा दिला। बहुमत चाचणीमध्ये यशस्वी होणार नाही याची ठाकरेंना जाणीव होती असाही दावा जेठमलानी यांनी केलाय। त्यानंतर मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर युक्तिवाद केला। आमदारांना 5 वर्षांचा अधिकार लोकशाहीनं दिलाय, म्हणूनच आमदारांचा अधिकार काढता येणार नाही असं सिंग यांनी कोर्टाला सांगितलं। दरम्यान कोर्टानं बुद्धिबळाच्या खेळीप्रमाणे पुढची खेळी ओळखली। पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहीत होतं अशी टिप्पणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केली। मुद्दा हा आहे की 16 जे आमदारांवर अपात्र करण्याची जे पिटिशन दाखल केलं आणि नोटीस इश्यू केली, तर जे महाविकास आघाडी आहे तो महाविकास आघाडीचा जर आकडा बघितला तर त्यातून 16 जर कमी झाले असते तरी महाविकास आघाडीकडे बहुमत होतं आणि ते महाविकास आघाडीकडे बहुमत असून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळे तो घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे। शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी कायदेशीर सरकार पाडण्यात आल्याचा दावा केला। सुनील प्रभूंच्या व्हीपचं आमदारांकडून उल्लंघन करण्यात आल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं। शिंदे समर्थकांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचं सिब्बल यांनी सांगितलं। आमदार विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो, त्यामुळे शिंदे समर्थक 34 आमदारांना विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा सिब्बल यांनी केला। लोकांना विकत घेऊन सरकार पाडण्यात आल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। या सुनावणीत शिंदे गटाच्या याचिकेमध्ये काही तथ्य लपवण्यात आल्याचा आरोप ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय।
आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल, कारण कपिल सिब्बल आणि मनोज सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत. आणि नबम रबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर घटनापीठानं आपला निर्णय राखून ठेवला. या प्रकरणाची सुनावणी विद्यमान घटनापीठापुढे होणार की 7 न्यायमूर्तींच्या मोठ्या घटनापीठाकडे सोपवली जाणार याचा फैसला कोर्ट करणार आहे. मात्र या निकालावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. त्यामुळे शुक्रवारचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणाकरता अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. इकडे महाराष्ट्रात धावणारी लालपरी, पण ही लालपरी चालवणारे मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. फेब्रुवारी महिन्याचे 16 दिवस उलटले तरी एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. इतकंच नाही तर सांगलीतल्या एका कर्मचाऱ्यानं आपलं जीवनही संपवलं. आता राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 223 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र यात नक्त वेतन मिळेल त्याचप्रमाणे PF, ग्रॅच्युटी, बँक कर्ज, पतपेढी कर्ज ही रक्कम कापली जाणार नाही असं सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. एकूणच एसटी कर्मचाऱ्यांची ही फसवणूक असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेनं केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती निव्वळ पगार कशा पद्धतीनं पडणार आहे, काय गणित ते नेमकं पाहूयात. पगारातून PF वजा होणार नाहीये, ग्रॅच्युटी वजा होणार नाहीये, एसटी कर्मचाऱ्यांची जी बँक आहे त्यांचं कर्ज काहींनी घेतलेलं असतं त्या कर्जाचा हप्ता वजा होणार नाहीये आणि पतपेढीचं कर्ज ज्यांनी घेतलंय त्याचा सुद्धा हप्ता वजा होणार नाही. 360 कोटी रुपये इतकी रक्कम वेतनाला लागते आणि 223 कोटी रुपये. मला वाटतंय सरकार वारंवार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करते. खरं तर संप काळामध्ये सरकारनं वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचं मान्य केलं होतं. मग आता का पूर्ण रक्कम देत नाही सरकार? इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. यावेळेला त्यांच्यावर ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. त्याच वेळेला आहेर यांच्या विरोधात सुद्धा आव्हाड यांच्या कुटुंबियांनी धमकीची तक्रार देऊन सुद्धा गुन्हा दाखल न झाल्यानं हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात. सहाय्यक आयुक्तांना मारहाण प्रकरणी गुन्हा. धमकीच्या ऑडिओ क्लिप नंतर नवा वाद. सहाय्यक आयुक्तांनी धमकावल्याची तक्रार. या दृश्यांनी आव्हाड कुटुंबियांच्या धमकी प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. कारण ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईची जबाबदारी असलेले सहाय्यक आयुक्त रमेश आहेर यांच्या या मारहाण प्रकरणानं आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या घटनेमुळे आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात तिसऱ्यांदा गुन्ह्याची नोंद झाली आहे. पण आव्हाड यांच्या कुटुंबियांनी मात्र महेश आहेर यांनीच आव्हाड कुटुंबियांना धमकी दिल्याचा दावा केलाय. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केली आहे. त्यांची क्लिप नीट ऐकली तर त्यांनी असं सांगितलंय की मी एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी CM साहेबांना सुद्धा सगळ्यांना सांगितलंय की कसा मला आव्हाडांकडून धोका आहे. म्हणजे बॅकग्राऊंड तयार करणं म्हणजे काय की मला जेव्हा एखादा गुन्हा करायचा असतो तर तो गुन्हा उलटू नये माझ्यावर म्हणून आधीच मी ग्राउंडवर्क करून ठेवते आणि त्या गुन्ह्याला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप देते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घेतलेल्या भेटीवरती आक्षेप नोंदवलाय. खरं तर मुख्यमंत्र्यांकडनं हे अपेक्षित होतं की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कुटुंबियांना फोन करतील, त्यांना धीर देतील, सांगतील घाबरू नका, या क्लिपची चौकशी होईल आणि गुन्हा दाखल होईल. अशा प्रकारचं वर्तन हे माननीय मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित होतं. जर ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन गुन्हेगार सहाय्यक आयुक्त महेश आहेरला भेटले असतील तर त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. तिकडे काँग्रेसनं सुद्धा सहाय्यक आयुक्त आहेर यांच्या कामकाजावर आक्षेप घेत एक प्रकारे आव्हाड यांचं समर्थन केलंय.
कोण आहे महेश आहेर? हा संपूर्ण क्रिमिनल माइंडेड आहे. याची 12वीची सर्टिफिकेट खोटी आहे, याची सर्टिफिकेट खोटी आहे ग्रॅज्युएशनची. हा सतत धमकी देतो. मागेही याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा हा क्रिमिनल प्रवृत्तीचा आहे आणि याला काही झालं की मग तो असा ढोंगीपणा करतो. आणतो. सहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरणात 7 पैकी 4 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या चौघांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण जितेंद्र आव्हाड हे सध्या कुठे आहेत हे त्यांच्या पत्नीला सुद्धा माहीत नाही. आता आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानं पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पण हे प्रकरण पुढच्या काही दिवसात आणखीन मोठं होणार असं दिसतंय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याचं वृत्त आहे. काही प्रसार माध्यमं या प्रकारचं वृत्त चालवत आहेत, पण ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्याकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी अशा प्रकारे कुठलीही भेट घेतलेली नसल्याचं कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. ठाण्याचं वातावरण राजकीय जे आहे ते गढूळ झालेलं आहे, याबद्दल आपण काय म्हणाल? आरोप प्रत्यारोपांची मालिका सध्या ठाण्यात सुरू आहे. मी आत्ता काही नेत्यांची प्रतिक्रिया ऐकली की माननीय मुख्यमंत्री यांनी काल ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश आहेर यांची भेट घेतली. ही साफ चुकीची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारची भेट त्या ठिकाणी महेश आहेर यांची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली नाही आहे. एक अत्यंत आमचा जवळचा पदाधिकारी त्या ठिकाणी ॲडमिट आहे. त्यांना भेटायला ते त्या ठिकाणी गेले होते, परंतु की काही झालं तरी मुख्यमंत्र्यांवरती ते आणायचं अशा पद्धतीने काही लोकांचा सहानुभूती घेण्यासाठी प्रयत्न आहे. त्यांनी खात्री करावी आणि त्यानंतरच अशा पद्धतीने आरोप करावे. आणि माननीय जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेसंदर्भात ठाण्याच्या सिपींना ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी कालच सूचना दिलेल्या आहेत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. श्रीरामपूरमधल्या तरुणांनी डीजेला फाटा देत यावेळेला आदर्श पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय. नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प करण्यात आलाय. नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 61 फुटांची पूर्णाकृती मूर्ती उभारली जाते. तर बीडमध्ये यंदाचा शिवजन्मोत्सव सर्वधर्मीय एकत्र येऊन साजरा करणार आहेत. तिकडे उत्तर प्रदेशात आग्र्याच्या किल्ला या परिसरात सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल. त्याला पुरातत्व विभागाने अखेर परवानगी दिली. आग्रा किल्ल्यातील दिवाणे आम मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्यानं परवानगी दिली. याआधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते, मग शिवजयंतीबद्दल भेदभाव का, असा प्रश्न संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत उपस्थित केला होता. आता पुरातत्व खात्यानं ही परवानगी दिली आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज राजभवनातल्या कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. राज्यपाल कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून निरोप देण्यात आला. राजभवनातल्या मुख्य सभागृहात एका खास निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, प्राची जांभेकर तसंच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कामाचा गौरव केला. शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलाच्या तर्फे मानवंदना देण्यात येणार आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी विशाल घेऊन येतोय. होऊ दे व्हायरल.